हाय हॅलो नमस्कार, मी विशाखा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आज आहे गणेश जयंती, तर म्हणजेच गणपती उत्सव. तर आमच्याकडे पण गणपती मंदिर आहे, तिथे उत्सव असतो, तर तो मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि व्हिडिओ चालू करण्याच्या आधी सर्वात आधी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि परत एकदा की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मी आता दाखवते तुम्हाला की गणपती मंदिर कसं आहे, कसं म्हणजे खूप छान सजवलंय ते, तर मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे. तर चला. रामचंद्र हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ति तर मंडळी मी गणपती मंदिरात आलेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते. आता मी दाखवली की आरती चालू होती, म्हणजे मी आले तेव्हा. तर आता मी पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवते आणि तसं पण लाईटिंग वगैरे खूप केले, पण तुम्हाला आता दिसणार नाही. रात्री मी तुम्हाला नक्की दाखवेल लाईटिंग, कारण रात्रीच असते लाईटिंगला मजा. सो मी रात्री लाईटिंग नक्कीच दाखवेल तुम्हाला. पण आता मी मंदिर दाखवते सध्या, तर मंदिर बघू. आणि लाईट म्हणजे आता स्टार्ट झालं आहे, आता जस्ट आरती वगैरे झाली आहे, पूर्ण झालं आहे. तर आता स्टार्ट होत आहे, तर गर्दी आताचपासून चालू झाली आणि नंतर तर काय बघायलाच नको, कारण महाप्रसाद पण असतो इकडे सगळ्यांसाठी. तर दाखवते, चला बघूया आपण. तर हे बघा, हे मंदिर आहे आणि पूर्ण इथे मांडव केला आहे. आणि खरी मजा तर रात्री आहे, कारण लाईट वगैरे केली आहे खूप. मी रात्रीच दाखवेन तुम्हाला. आणि हे बघा, इथे स्टेज केलं आहे, कारण इथे डान्स असतात रात्री, तर मी ते पण तुम्हाला दाखवेन व्हिडिओमध्ये शेवटला. आणि ही बघा, ही एंट्रीला मस्त रांगोळी काढली आहे. आणि पुढे इकडे मंदिर, पण मंदिरात जायला तर मिळणार नाही. बघते मी नंतर, जेव्हा गर्दी कमी होईल ना तेव्हा जाईनच, कारण आता गर्दी तर आहेच, एवढी नाही आहे. ठीक आहे, मी दाखवते तुम्हाला. आणि तिकडे पण मांडव केलं आहे, कारण तिकडे जेवणाचं आहे, ते पण दाखवते मी तुम्हाला. हे बघा, इकडे सगळ्यांना जेवायला वाढलं आहे. पहिलीच मग ते 1 तर वाजला आहे, त्यामुळे जो येईल तसं तसं इकडे जेवायला वाढतं आहे. आणि इथे आमच्याकडच्या लेडीज सगळ्या जेवण पण सगळ्यांना तुम्ही बघताय, सगळ्यांनी एक साड्या नेसल्यात. बिकॉज इथे हे असतं की उत्सव वगैरे काही असेल तर सगळ्यांनी एक साडीच नेसतात, त्यामुळे ही साडी आहे. आणि सगळ्यांच्या आधी जेवायला बसणारा माणूस. तर काय काय आहे जेवायला सांग. जे आता तर जेवण झालंय, संपलंय, मी नंतर दाखवते तुम्हाला. बंद केलंय. हा, आता दाखव ना, तिला दाखव ना. हाय, ब्लॉगर आपल्या गावाची. ओके, इज्जत आहे फुल. तर हे आमचे आहेत स्पीकर ऑपरेटर. आणि अजून पण बाकीचे मी दाखवते तुम्हाला. आता गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. हे बघा, हे मंदिर आहे. आता आतमध्ये जायला चान्स नाही आहे, नंतर मी आरामात तुम्हाला दाखवेन. आणि इथे दर्शन घेतल्यावर प्रसाद मिळतो सगळ्यांना.
तेव्हा इथे आणखीन आता गँग वाढत चालली आहे. इकडे बघ हर्षा. आणि हे आमचे ट्रिप वाले काका भेटलेत आम्हाला, त्यांचा मुलगा आणि काकी. काय काका, ट्रिप वाली गँग परत एकदा भेटली आहे. हो बोलली त्यांना हात केला मी. हो टाकला तो पण. हो येईन. तर ही आहे आमची सृष्टी. आत्ताची जी 10वी झाले आणि चांगले पर्सेंट मिळाले. किती पर्सेंट आहे का? 82 टॉपर आहे. आणि आपलं मला ॲडमिशन घेतलं आहे. तर चांगला अभ्यास कर, तसा बाप्पा आहेच आपल्यासोबत. आणि ये चिली पिली ये. आणि ही आमच्या गावातली उन्हाळी गँग जी दर्शनासाठी आले पण जेवणासाठी वेटिंगवर थांबले. जेवणासाठी नाही बघायची आयटम आले. कोणाची आयटम? याची म्हणजे कोणाची? दोघांपैकी बंटीची. काय रे कोण आयटम? आमचे आरू पण आले. पप्पा नाही. आमची ट्रिपची आणखीन मंडळी. बाबू काय कर काका. काका त्याचं तर लक्षच नाहीये. ट्रिप वाली गँग भेटते. सई आत्ताच आले रे पण. तुमची सई दाखव, मेहंदी दाखव. हे बघा लग्नाची तयारी. सईचं लग्न आहे. नाही सईचं लग्न नाहीये. सईचं लग्न नाहीये, त्यांच्याकडे लग्न आहे त्यामुळे तिने मेहंदी काढते. हा मी पण जाणार आहे, हळदीला जाणार. आणि हे बघा हे असं मंदिर सजवलंय. आणि बाप्पा बघा छान सजवलंय मूर्ती. आणि बाकी डेकोरेशन पण खूप छान केलंय. लास्टच का नाही करणार. आता आणखीन गर्दी झाली आहे कारण लाईन पण खूप आहे इथे. पण बघा जेवणाला खूप लाईन लागली. काका तुमच्या हातचं जेवण खाल्लंय आम्ही. आता इथलं जेवण कसं लागलं सांगा पटकन. छान एकदम मस्त सुंदर. काकीकडे गेलं बघितलीच नाही. काकी जेवली. आता लक्ष गेलं ह्यांच्याकडे तेव्हा तू मुलाकडे बघते दोघींकडे. काय म्हणू आमटी डाळवाला श्रेयस आमचा डाळवाला. प्रथमेश काय वाटतोयस? प्रथमेश काय वाटतोय रे तो? भाजी. प्रथमेश भाजीवाला. अय भातवाल्या. हा भातवाला. तर आता फायनली 2:30 आमचा जेवणाचा नंबर लागलाय. मी माझ्यासोबत सई आहे आणि इकडे आमची आरू. आणि आम्हाला जेवण वाढणार मी दाखवते. तर हा आहे हे आता आम्हाला जेवण वाढणार आहे. समर्थ आला नव्हता. रुद्र आम्हाला पाणी वाटतंय. रुद्र नीट पाण्याचं उद्घाटन जेवणापासून केलेलं आहे.
चवळीची भाजी वाढायला आलाय शुभम. तर बघा इथे जेवायला वरण भात आहे, चवळीची भाजी, वटाण्याची भाजी, पापड, जिलेबी आणि काय मोदक पण आहे. पण अजून आम्हाला मिळालं आहे मोदक आणि लाडू. काय बोलतेस? आम्हाला कोणी काय आणूनच नाही. हा मिळाली, वटाण्याची भाजी मिळाली सईला फायनली. अजून मोदक नाही मिळाले. ओय ओय सावकाश जेवा. आता सगळी गँग बसले जेवायला आणि ह्याला अजून जेवायलाच नाही मिळालंय. ए सावकाश जेवा रे. बघाशी माझी एवढी व्हिडिओ काढवतास आणि आता स्वतः लपतोयस. कट त्यासाठी पण मुलगी हवी आहे ना. आपण शोधत होतो ती यात्रेत एक मस्त मुलगी दिसलेली आम्हाला. पण नाही जमलं. जमलं नाही. काय दा सावकाश जेव मामा, सावकाश जेव. हो मामा बोल ना. तू कसला मामा? हा कसा हा मामा वाटतोय का माझा? हा एक वेळ ठीक आहे, हा माझा मामा वाटतोय पण हा माझा ब्लॉग नीट आला पाहिजे. हो हो नक्की. आणि हे बघा इथ्यांचं जेवण चालू आहे आणि हे सगळं महिला मंडळ एक साड्या नेसून. काकी ओ बघा इकडे निर्मिती. सावकाश जेवा. नमस्कार मंडळी, हे आमचे फुगायला बसले. आणि आता सगळ्या आमच्याकडच्या लेडीज बसल्या आहेत. ते बघा एक साडी, सगळ्या एक साडी जेवायला बसल्यात. सावकाश मम्मी. टाकायचीच आहे. सावकाश जेवा. जेवले. तुम्हीच बोला, काय बोलताय बोला. अरे झालं तुमचं जेवण पण झालं? नाही आम्हाला भात नाही भेटला. पुणेकरांना भात नाही भेटला. खरंच जेवलीस? अच्छा हे बघा हिला भात नाही मिळालाय. पुणेकर हो पुणेकर. सो गाईज आम्ही आता आलोय अलिबाग बीचला. कारण इथे मागे माझ्या बघताय तुम्ही कुलाबा फोर्ट आहे, तर तिकडे गणपती उत्सव असतो, तर आम्ही तिकडे जाणार होता. आणि माझ्यासोबत आमची गँग आहे, दाखवते मी तुम्हाला. ए बघा इकडे. अय ती दोघं तर. अरे इकडे बघा ना पोरांनो. शी बाबा यार काय असे. अरे 2 मिनिटं तर इथे या ना. पुढे या. हे सगळे सई. तर आम्ही सगळे आलोय आणि आता आम्ही चाललोय बीचवर म्हणजे त्या किल्ल्यामध्ये. मी दाखवते तुम्हाला. हो देते ना. हा बघा हा इथे आहे किल्ला आणि इथे आम्ही चाललोय. ऊन तर खूप आहे आणि पाणी मेन म्हणजे नाहीये, त्यामुळे आम्ही चालतच जाणार. सो चला आम्ही दाखवते तुम्हाला. इथे बघा. तर फायनली आम्ही लोकेशनवर पोहोचलोय. हे बघा हा आहे किल्ला, कुलाबा किल्ला अलिबागचा. आणि गर्दी तर बघा खूपच आहे. हा बघा हा एंट्रन्स आहे. आणि गर्दी तर खूपच आहे. तरी आम्ही सकाळी नाही आलोय, सकाळी तर खूप लाईन असते. आता आम्ही इथून एंटर करणार.
चलो तर हे बघा, हे मंदिर आहे, खूप मोठं आहे आणि गर्दी खूप आहे. जवळ 1-1.5 तास नक्कीच जाईल आम्हाला एवढ्या लाईनमध्ये. फायनली आम्ही देवळाजवळ पोचलोय म्हणजे रेफरन्सवर आलोय. नाहीतर जर लाईनमध्ये असतं आम्हाला 4 तास तर खूप लाईन आहे, खूप. आमचा जुगाड बघा, सगळे लाईनमध्ये. तरी आम्ही मागच्या साईडून आलो, इकडून आतमध्ये घुसणार आहोत. हे मंदिर आहे. ब्लॅकने दर्शन घेतलंय. कष्ट बघा, कष्ट. काय तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आता एवढी नटून थटून काय आहे. तर इथे गणपती उत्सवानिमित्त मी दुपारी पण तुम्हाला बोलली, स्टेज केलेला तो दाखवला. तर आमच्याकडे असतो गणपती उत्सवासाठी डान्स, तर त्यामध्ये मी पण पार्टिसिपेट केलं आहे. त्यामुळे खरंच सांगते, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझा पण डान्स तुम्हाला बघायला मिळेलच. मेरे मन का मीठा तुम्हारी वादा करके
नीट आते. सोन्याचा हार, हे सोन्या